चला तर एक्झाम्पल सॉल्व करायला आपण सुरुवात करूया। बघा 51 नंबरचा प्रश्न दिलेला आहे त्यांनी। 5 क्रमवार समसंख्यांची बेरीज 660 आहे, तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कोणती? बघा 5 समसंख्या दिलेल्या आहे, 1 2 3 4 5, त्यांची बेरीज दिलेली आहे। टोटल किती दिलेली आहे? 660। म्हणजे सपोज आपण त्यांचं ॲव्हरेज काढलं तर आपल्याला कोणती संख्या मिळेल? मधली संख्या मिळेल इथली। म्हणजे किती? 5 संख्या आहे, 5 संख्याने भाग द्यायचं आहे। सिंपल 5 संख्येने भाग दिला तर बघा 5 1 5, एक उरतो इथे, 5 त्रिक 15, इथे एक उरला आणि 5 दुने 10। म्हणजे सिंपल ॲव्हरेज काय आलं त्यांचं? सरासरी 132। म्हणजे इकडे 2 पुढे संख्या असणार आहे 2, आणि इकडे पुढे 2 समसंख्या असणार। आपल्याला सर्वात छोटी समसंख्या विचारलेली, त्यामुळे 132च्या अगोदरची किती येईल? 130, आणि 130च्या अगोदरची 128। म्हणजे आपला आन्सर किती असेल? 128 सर्वात छोटी समसंख्या। आणि मोठी विचारलेली असती तर काय केलं असतं आपण? 132च्या पुढची समसंख्या 134 आणि 136 मोठी विचारली असती तर आपण काय केलं असतं? 136। पण आपल्या इथे काय विचारलेलं आहे? सर्वात छोटी समसंख्या, म्हणजे 128 येईल आपला आन्सर। 52 नंबरचा प्रश्न दिलेला आहे त्यांनी। बघा काय दिलेलं आहे? वर्गमुळात 56 प्लस वर्गमुळात 620 प्लस वर्गमुळात 25 बरोबर किती? म्हणजे सिंपल काय करायचं आहे आपल्याला या एक्झाम्पलमध्ये? बघा 25चा वर्गमूळ काढायचं आहे, पुढच्या संख्येत ॲड करायचं आहे। इथली जी संख्या येईल त्याचा वर्गमूळ काढायचं आहे, पुढच्या संख्येत ॲड करायचं आहे, आणि त्या संख्येचा वर्गमूळ काढायचं आहे। सिंपल बघा आता 25चा वर्गमूळ काढू। 25चा वर्गमूळ काय येतो? 5। तो 5 इथे मिळवायचा आहे। किती होता आहे? 625। किती होता? 625। 625 कशाचा वर्गमूळ आहे? 25चा। तो 25 इथे मिळवायचा आहे। 25 इथे मिळवलं किती होता? 91। म्हणजे 91चा वर्गमूळ जर काढला आपण किती येईल आन्सर? 9 9 81। म्हणजे आपला आन्सर किती येईल? 9। किती नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे? बघा पहिलाच ऑप्शन आपला बरोबर आहे। बघा 53 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे इथे लिहून घेतलं मी। बघा 53 नंबरचा प्रश्न दिलेला आहे। 96.54 वजा 89.63 भागिले 96.54 प्लस 89.63 आणि भागाकारामध्ये पुढची टर्म दिलेली। बघा इथे संख्या सेम दिसत आहे, फक्त इथे मायनस आहे, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे, इथे प्लस आहे। त्याच्यानंतर इथे पॉईंट नंतर 2 घर आहे, इथे पॉईंट नंतर 2 घर आहे, या साईडला पॉईंट नंतर 1 घर, इथे पॉईंट नंतर 1 घर, आणि इथे पण पॉईंट नंतर 3 घर आहे, इथे पॉईंट नंतर 3 घर आहे। सिंपल टर्म आहे, आपल्याला फक्त छाटणी करायची आणि कुठे सारखी टर्म करता येईल ते बघायचं आहे। म्हणजे सिंपल काय करायचं आपल्याला? पहिले इथे भागाकारात आहे ती गुणाकार व्यस्तमध्ये आणायची। म्हणजे सिंपल खालची टर्म वरती लिहायची, वरची टर्म खाली लिहायची। म्हणजे सिंपल बघा इथे लिही तुम्ही 96.54 वजा 89.63 भागाकारामध्ये 96.54 प्लस 89.63 गुणाकारात खालची टर्म आता वरती लिहायची आपल्याला 9.54 प्लस 8.963 भागाकारामध्ये वरची टर्म आता खाली लिहायची इथे गुणाकार व्यस्तमध्ये 965.4 वजा 896.3 सिंपल गुणाकार व्यस्तमध्ये लिहिली। आता सिंपल मी त्यांना ब्रॅकेट देऊन देतोय छाटणी करण्यासाठी। बघा आता इथे मायनस चिन्ह, इथे मायनस चिन्ह गुणाकारामध्ये, म्हणजे सिंपल ही टर्म आणि ही टर्म सारखी आहे। सिंपल फक्त इथे काय आहे? इथे पॉईंट नंतर 2 घर आहे, इथे पॉईंट नंतर 1 घर आहे। म्हणजे हा पॉईंट इकडे सरकवण्यासाठी आपल्याला कशाने भाग द्यावा लागेल? 10 ने भाग द्यावा लागेल। त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इथे खाली 10 घ्यावा लागेल गुणाकारामध्ये इथे। आणि बघा इकडच्या टर्ममध्ये बघा इथे पॉईंट नंतर 3 घर आहे, इथे पॉईंट नंतर 2 घर आहे। म्हणजे सिंपल इथला पॉईंट इथे सरकवण्यासाठी, म्हणजे 2 घरं इथे पण 2 घरं सारखी टर्म होईल, त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? इथे पण या टर्मला 10 ने भाग द्यावा लागेल। म्हणजे सिंपल इथे पण गुणाकारामध्ये 10 येईल। आता बघा हा पॉईंट या 10 ने जर इथे भाग दिला तर बघा हा पॉईंट शिफ्ट होऊन कुठे होईल? इकडे होईल। इथला पण इथे पुढे शिफ्ट होईल, आणि या 10 ने जर इथे भाग दिला तर हा पॉईंट इथे शिफ्ट होईल, आणि इथला पॉईंट पण इथे शिफ्ट होईल। म्हणजे बघा सारखी टर्म झाली आहे, इथली पण सारखी टर्म झाली आहे। आता सिंपल ही टर्म कॅन्सल होऊन जाईल,
ही टर्म आणि ही टर्म पण कॅन्सल होऊन जाईल. खाली काय उरेल बघा, 1 भागाकारामध्ये हा 10 गुणिले इथला हा 10 म्हणजे सिंपल बघा काय येईल 1/100. म्हणजेच लिहिताना आपण कसं लिहितो 1 गुणिले 10चा मायनस दुसरा घात, कारण की 100 खाली दिलेलं आहे त्यामुळे लिहिताना कसं लिहितो आपण 1 गुणिले 10चा मायनस दुसरा घात. बघा किती नंबरचा आपला ऑप्शन करेक्ट आहे, पहिलाच 10चा मायनस दुसरा घात. 54 नंबरचा प्रश्न दिला आहे, जर प्लस म्हणजे काय दिलेलं आहे मायनस, प्लस म्हणजे मायनस, मायनस म्हणजे दिलेलं आहे गुणाकार, भागाकार म्हणजे दिलेलं आहे त्यांनी प्लस आणि गुणाकार म्हणजे भागाकार. तर 25 गुणिले 5 भागिले 7 वजा 4 प्लस 5 बरोबर किती. सिंपल, आता सिंपल आपल्याला साईन चेंज करायचे. बघा गुणाकार आहे, गुणाकारच्या ठिकाणी काय येईल, गुणाकार म्हणजे इथे भागाकार येईल, भागाकारच्या ठिकाणी काय येईल, भागाकार म्हणजे इथे प्लस येईल. त्याच्यानंतर मायनसच्या ठिकाणी काय येईल, मायनस म्हणजे गुणाकार, इथे गुणाकार येईल आणि प्लसच्या ठिकाणी मायनस येईल, इथे मायनस येईल. सिंपल म्हणजे इथे बघा काय होईल 25 भागिले 5 प्लस 7 गुणिले 4 वजा 5. सिंपल आता सॉल्व करा. बघा 5 ने 25ला भाग दिल्यानंतर काय येईल, 5 5 25 प्लस इथे 7 चोक 28 आणि मायनसचा हा 5. सिंपल हा मायनसचा 5 आणि हा प्लसचा 5 कॅन्सल. सिंपल आपला आन्सर किती येईल 28. बॉडमॉस रूल प्रमाणे चालायचं आपल्याला, पहिले भागाकार करायचं आहे, नंतर गुणाकार, नंतर बेरीज वजाबाकी. म्हणजे सिंपल बघा आपला आन्सर किती आलं आहे 28. बघा 55 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, 5 गुणिले 5 प्लस 5 भागिले 5 प्लस कंसात 5 वजा 5 बरोबर किती. म्हणजे सिंपल काय करायचं आहे, बॉडमॉस रूल प्रमाणे पहिले ब्रॅकेट सॉल्व करायचं आहे, त्याच्यानंतर भागाकार, गुणाकार, त्याच्यानंतर बेरीज आणि वजाबाकी. म्हणजे सिंपल आपण ब्रॅकेट सॉल्व करू. 5 मधनं 5 गेले किती उरले, इथे 0 भागाकार करा. 5 भागिले 5 किती येईल 1 प्लसचं चिन्ह इथे आणि 5 गुणिले 5 25. सिंपल काय उरलेलं आहे 25 आणि हा 1 म्हणजे किती येईल बेरीज 26. बघा 56 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, वर्गमुळात 65 ब्रॅकेटचा वर्ग वजा 16 ब्रॅकेटचा वर्ग बरोबर किती. म्हणजे सिंपल बघा इथं कोणत्या फॉर्ममध्ये दिलेले एक्झाम्पल बघा, मधली टर्म a² वजा b² बरोबर किती असतो a प्लस b दुसऱ्या कंसात a मायनस b. म्हणजे सिंपल इथली टर्म लिहिताना आपल्याला कशी लिहावं लागेल बघा, वर्गमुळात 65 प्लस 16 दुसऱ्या कंसात काय येईल 65 वजा 16. पुढे सॉल्व करा. वर्गमुळात पुढची टर्म किती येईल बघा, 5 आणि 6 11, हातच्याला 1, 6 आणि 1 7 आणि हा 1 8 गुणिले इथे वजाबाकी करायची, इथे 1 उसना घेतला, 15 मधनं 6 गेले किती उरले 9, तो उसना घेतलेला इथे ॲड केला, 6 मधनं 2 गेले किती उरले 49. सिंपल आता याचा वर्गमूळ काढून घ्या, डायरेक्ट वर्गमूळ काढून घ्या, नाहीतर याचं गुणाकार करून वर्गमूळ काढा. म्हणजे सिंपल बघा काय येईल 81 कशाचा वर्गमूळ आहे 9 गुणिले 49 कसला आहे 7चा आहे वर्ग. सिंपल आता यांचा गुणाकार करून घ्या, किती येईल 9 7 63. म्हणजे सिंपल या एक्झाम्पलचा आन्सर किती आला आपला 63. बघा 2 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे 63, म्हणजे आन्सर किती येईल आपला 2. 57 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, 3x प्लस 5 बरोबर 2x प्लस 7, तर x बरोबर किती. म्हणजे सिंपल इक्वेशन सॉल्व करायचं आपल्याला. बघा इकडची टर्म मोठी आहे, इकडची टर्म छोटी आहे,
3x आहे, इकडे 2x, म्हणजे सिंपल इकडची टर्म इकडे वजाबाकीला घेऊन जा आणि हा 5 आहे इकडे ह्या साईडला वजाबाकीला घेऊन जा. म्हणजे सिंपल बघा कसं एका साईडला व्हेरिएबल घेऊन या, म्हणजे 3x वजा हा 2x इकडे येईल बरोबर, हा 5x तिकडे वजाबाकीला जाईल. इथला 7 तसा लिहून घ्या, 7 वजा 5, कारण की प्लसचा 5 या साईडला जाताना मायनस होऊन जाईल. सॉल्व करा सिंपल. 3x मधनं 2x गेले किती उरला 1x बरोबर, 7 मधनं 5 गेले किती उरले 2, म्हणजे 1 ची किंमत किती आली 2. बघा 58 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. अमितकडे असलेल्या मण्यांच्या 1/4, 1/2 व 1/8 या प्रकारे 3 माळा बनवल्या तेव्हा 80 मणी शिल्लक राहिलेत. तर अमितने माळा तयार करण्यासाठी किती मणी वापरले. बघा इथे एकूण मणी आपल्याला माहीत नाही, त्यामुळे आपण एकूण मणी x मानू. म्हणजे सिंपल एकूण मणींपैकी 3 माळांसाठी लागणारे मणी आणि उरलेले 80 मणी टोटल x असणारे. म्हणजे सिंपल लिहिताना आपण कसं लिहू बघा, टोटल मनी म्हणजे एकूण मनी बरोबर पहिल्या माळेसाठी लागणारे मनी. बघा पहिल्या माळेसाठी किती लागणार आहे 1/4, म्हणजे एकूण मनींपैकी 1/4, म्हणजे सिंपल एकूण मनींपैकी 1/4. दुसऱ्या माळेसाठी किती लागणार आहे एकूण मनींपैकी, दुसऱ्या माळेसाठी बघा किती लागणार आहे एकूण मनींपैकी 1/2 आणि तिसऱ्या माळेसाठी किती लागणार आहे एकूण मनींपैकी 1/8 आणि उरलेले मनी किती आहे 80. म्हणजे सिंपल इकडचे एकूण मनी आणि इकडचे एकूण मनी टोटल सारखे यायला पाहिजे, कारण की एकूण मनींपैकी पहिल्या माळेसाठी, दुसऱ्या माळेसाठी आणि तिसऱ्या माळेसाठी मनी लागणारे आणि उरणारे 80 मनी. आता सिंपल यांची पहिले बेरीज करून घ्या अपूर्णांकांची. म्हणजे सिंपल हा इथे x गुणाकार होऊन जाईल. सिंपल आता यांची बेरीज करा. बघा अपूर्णांकांची सिंपल आपण LCM मेथडने घेऊ, लसावी मेथडने. म्हणजे सिंपल खालचा पाया सारखा असेल तर अंकांच्या वरच्या बेरीज होईल. म्हणजे सिंपल बघा इथे काय करावं लागेल आपल्याला 8 आणण्यासाठी गुणाकारामध्ये 4 घ्यावा लागेल. म्हणजे सिंपल बघा पुढची स्टेपमध्ये घेतो मी. इथे x/4 प्लस x/2 प्लस x/8 आणि इकडचे हे 80. सिंपल आता आपल्याला खालचा आकडा सारखा, सिंपल आपल्याला इथे काय करावं लागणार आहे खालचा सेम करून घ्यावा लागेल अंक, तेव्हा वरच्या अंकांची आपल्याला बेरीज करता येईल लसावी मेथडने, LCM मेथडने. म्हणजे सिंपल इथे 8 आणण्यासाठी कितीने गुणाकार करावा लागेल 2ने. खाली 2ने गुणाकार केला तर वरती पण आपल्याला 2ने गुणाकार करावा लागेल. म्हणजे इथे किती होईल 2x प्लस इथे 8 आणण्यासाठी कितीने गुणाकार करावा लागेल 4ने, म्हणून इथे पण 4ने गुणाकार करावा लागेल. म्हणजे इथे किती होईल 4x आणि हा इथे 8 आणि हा 8 इथे ऑलरेडी आहे, त्यामुळे इथे फक्त 1x आणि खालचा हा सिंपल 8 करून घेतलं आहे आपले सिंपल, आणि उरलेली इकडे मनी 80 लिहून घेतले आपण. म्हणजे बघा इथे पुढे काय होईल यांची बेरीज करून घ्या आणि हा 8 आहे त्याने 80ला गुणाकार करावा लागेल आपल्याला. म्हणजे सिंपल इथे बघा 2x 4x आणि 1x किती होतं यांची बेरीज टोटल 2 आणि 4 6 आणि 1 7x. त्याच्यानंतर प्लसचं चिन्ह आणि इथे 8ने 80ला गुणाकार करा. बघा हा 0 ठेवून घ्या आणि 8 8 64 आणि सिंपल हा खालचा 8 तसं असणार आहे. त्याच्यानंतर हा 8 इकडे गुणाकाराला घेऊन यायचा आहे, हा इकडे एकूण मनी आहे, हा 8 इकडे गुणाकाराला घेऊन या. म्हणजे सिंपल बघा इथे काय होईल 8x वजा हा 7 आहे या साईडला घेऊन या, 8x वजा हा 7 या साईडला घेऊन या 7x आणि इकडे हा 640 तसंच ठेवा. आता सिंपल 8x मधनं 7x गेले किती उरता 1x बरोबर 640. म्हणजे एकूण मनी किती होते 640. आपल्याला काय सांगितलं त्यांनी तर माळी बनवण्यासाठी किती मनी लागणार आहे. बघा एकची किंमत किती आली, टोटल मनींची किंमत किती आली 640. आपल्याला काय सांगितलं आहे तर 3 माळा बनवण्यासाठी किती मनी लागणार आहे एकूण. म्हणजे सिंपल बघा उरलेले मनी किती होते 80. म्हणजे सिंपल एकूण मनींपैकी 80 जर वजा केले तर आपल्याला 3 माळांसाठी लागणारे मनी निघून जातील. म्हणजे सिंपल बघा काय करायचं आहे 640 मधनं 80 वजा करायचे उरलेले मनी. म्हणजे सिंपल इथे बघा आता 64 मधनं 8 गेले किती उरता
56. म्हणजे सिंपल 3 माळांसाठी किती मणी लागणार आहे? 560. बघा आपला ऑप्शन किती नंबरचा करेक्ट आहे बघा, 560. म्हणजे सिंपल 2 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे. 59 नंबरचा प्रश्न दिलेला आहे त्यांनी. एका शेतात बैल व चिमणी यांचे वास्तव्य आहे. त्यांच्या पायांची संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 20ने अधिक आहे. तर त्या शेतात बैलांची संख्या किती? बघा एका शेतात बैल व चिमणी यांचं वास्तव्य आहे. बघा बैल मी बी मानतो आणि चिमणी सी मानतो. म्हणजे यांच्या डोक्यांची संख्या एकूण किती येईल बघा, एक्स आपल्याला माहीत नाही त्यामुळे एक्स मानलं. त्याच्यानंतर पुढे काय सांगितले, त्यांच्या पायांची संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 20ने अधिक आहे. म्हणजे सिंपल त्यांची पाय, आता बैलाला किती पाय असणार आहे? बैलाला किती पाय असणार आहे बघा, इथे बैलाचे 4 पाय प्लस चिमणीचे 2 पाय म्हणजे 2C बरोबर. पुढे काय सांगितलं त्यांनी, बैलाचे आणि चिमणीचे पायांची संख्या ही त्यांच्या डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा, डोक्याच्या संख्येच्या दुपटीपेक्षा म्हणजे डोक्याच्या संख्येच्या दुपटीपेक्षा कितीने अधिक आहे? 20ने अधिक आहे. सिंपल आपल्याला इक्वेशन मिळालं आहे. म्हणजे बघा बैलाचे 4 पाय चिमणीचे 2 पाय बरोबर किती आहे? त्यांच्या डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा कितीने जास्त आहे? 20ने जास्त आहे. बघा जास्त सांगितलं त्यामुळे आपण प्लस घेतलं आहे, जर कमी सांगितलं असतं तर आपण मायनस घेतलं असतं. आता सिंपल आपल्याला किमती टाकायचे. आपल्याला काय काढायला लावले त्यांनी, आहे तर त्या शेतात बैलांची संख्या किती, म्हणजे आपल्याला बैल काढायचे एकूण किती आहे. त्यामुळे आपल्याला बघा इथलं इक्वेशन आहे बीच्या फॉर्ममध्ये आणावं लागेल. इथे बघा सॉल्व करताना बघा कसं येईल, सीची किंमत बघा इथे सी म्हणजे चिमणी बरोबर काय येईल? एक्स वजा बैल. आता सिंपल ही किंमत सीची किंमत उचलून इथे ठेवायची, तेव्हा आपल्याला बीची किंमत मिळून जाईल. म्हणजे बघा सिंपल किमती टाका, ही चिमणीची किंमत किती आहे? एक्स वजा बी. सिंपल इथे टाका, इथे लिहितो मी 4p प्लस 2 कंसात एक्स वजा बी इकडे लिहून घेत असं तसं 2x प्लस 20. आता सिंपल ब्रॅकेट फोडा, 2ने गुणाकार करा, इथे 4b प्लस 2x आणि 2 वजा 2b गुणाकार करून घेतला आणि इथे 2x प्लस 20. बघा आता आपल्याला बीची किंमत काढायची, त्यामुळे सिंपल बी या साईडला ठेवा आणि एक्स त्या साईडला वजा बाकीला घेऊन जा. म्हणजे इथे बघा 4b मधनं 2b वजा झाले, किती उरता? 2b. हा 2x त्या साईडला वजा बाकीला घेऊन जा. म्हणजे सिंपल 2x वजा 2x आणि हा प्लस 20 तसाच. म्हणजे बघा 2x मायनस होऊन जाईल. सिंपल इथे बघा 2b आणि काय उरलं आहे 20. म्हणजे सिंपल बीची किंमत काढताना b बरोबर हा 2 इकडे भागाकाराला जाईल 20/2. म्हणजे सिंपल किती येईल आन्सर इथे 2ने 20ला भाग दिल्यानंतर 10. इथे बीची किंमत बी काय मानले आपण? बैल मानलेले. म्हणजे सिंपल बैलांची संख्या किती येईल? बैल बरोबर किती येईल? 10. एकूण संख्या बैलांची किती असेल मग? 10. सिंपल. 60 नंबरचा प्रश्न दिलेला आहे त्यांनी. एका जनावरांच्या कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी व उर्वरित बकऱ्या आहेत. तर त्या कळपात एकूण 34 जनावरे असतील तर त्या कळपात बकरे किती? म्हणजे बघा एकूण जनावरे दिलेले त्यांनी. म्हणजे जर 34 मधनं 24 सोडले तर किती गायी उरता? म्हणजे 34 मधनं 24 वजा केले तर 10 उरता. 10 उरणारे काय असणार आहे? सर्व गायी. म्हणजे 10 किती असणार आहे? बघा एकूण जनावरांच्या कळपातून 24 सोडून सर्व गायी आहे. म्हणजे 34 मधनं 24 वजा केले किती उरता? 10. म्हणजे या काय असणार आहे? गायी. ही पहिली कंडिशन आहे. दुसरी कंडिशन बघा काय दिलेली त्यांनी, 30 सोडून सर्व म्हशी आहेत. म्हणजे 34 मधनं 30 वजा केले, 34 मधनं 30 वजा केले तर किती उरता? 4. 4 काय असणार आहे? म्हशी. आणि तिसरी कंडिशन दिलेली आहे त्यांनी, व उर्वरित बकऱ्या आहेत. उरलेल्या मग काय असणार आहे? बकऱ्या. म्हणजे सिंपल एकूण म्हणजे 34 मधनं 10 गायी आणि 4 म्हशी वजा केलेत किती उरतील? 20. म्हणजे सिंपल बघा
10 आणि 4 14 वजा केल्यानंतर किती उरतील 20. 20 काय असणार आहे मग उर्वरित बकरे. सिंपल आपला आन्सर काय आहे 20. 3 नंबरचा ऑप्शन. बघा 61 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. किती आहे बघा 11,111 गुणिले 1,111 यांचा गुणाकार विचारलेला आहे त्यांनी. सिंपल बघा एक तर साध्या पद्धतीने सॉल्व करायचं नाहीतर मग शॉर्ट ट्रिकने. सिंपल बघा पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करायचं नाही, आपल्याला युनिट डिजिट करणं चेक करता यायचं आहे. म्हणजे सिंपल बघा 1 2 3 4 5 आणि इथे 1 2 3 4 यांचा जर गुणाकार केला तर बघा पहिल्या 1 ने गुणाकार केला तर किती येईल 1 1 1 1. म्हणजे सिंपल 1 2 3 4 5. आता दुसऱ्या युनिटने जर गुणाकार केला तर बघा इथे आपल्याला 0 ठेवावा लागतो आणि 1 1 1 म्हणजे 1 1 1 1 1 1 येणार आहे. आणि तिसऱ्या याने केलं तर आपल्याला इथे एक घर आणि इथे एक घर सोडावं लागणार आहे. इथून सुरुवात करावं लागेल 3 ने. म्हणजे सिंपल 3 ने गुणाकार केला तर 3 नंबरच्या 1 ने म्हणजे इथे 1 1 1 1 आणि 1. म्हणजे सिंपल बघा यांची जर बेरीज केली आपण पूर्ण सॉल्व एक्झाम्पल करायचं नाही, आपल्याला बघा चेक करायचं आहे. बघा पहिले एकक स्थान 1 यायला पाहिजे, दुसऱ्या दशक स्थानी 1 1 इथे 2 यायला पाहिजे, तिसऱ्या एकक स्थानी 1 2 3 इथे 3 यायला पाहिजे. कारण की नेक्स्ट जेव्हा हा चौथा 1 ने गुणाकार करू तेव्हा इथे 0 0 आणि इथून सुरुवात होईल. म्हणजे इथे 1 2 3 4 आणि हा 5. म्हणजे सिंपल यांची जर बेरीज केली तर बघा इथला चौथा घर 4 यायला पाहिजे. लक्षात आलंय तुमच्या. म्हणजे एकक स्थान चेक कर चालायचं आहे आणि इकडची बेरीज केली तर इथं 4 3 2 1 येणार आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करत बसायचं नाही, आपल्याला काय करायचं आहे एक्झाम्पल सॉल्व करत चालायचं आहे, आन्सर चेक करत चालायचं आहे पटापट. म्हणजे एकक स्थान चेक करायचं, नंतर दशक स्थान चेक करायचं, नंतर शतक स्थान. पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करत बसायचं नाही आपल्याला. आपल्याला आन्सर मॅच झालं टिक करायचं आणि पुढे चालायचं आहे. 62 नंबरचा प्रश्न दिलेला आहे त्यांनी. गोपाळ आणि श्याम यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:4 आहे. 12 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 9:6 होते. तर श्याम गोपाळपेक्षा किती वर्षांनी लहान आहे. काय विचारलं इथं श्याम गोपाळपेक्षा किती वर्षांनी लहान आहे. पहिले आपल्याला त्यांचं आजचं वय काढावं लागणार आहे. बघा काय दिलेलं आहे आजचं, इथे आज आहे. आजचं गुणोत्तर काय दिलेलं त्यांनी 7:4 आणि 12 वर्षानंतरचं काय दिलेलं आहे त्यांनी 9:6. म्हणजे सिंपल मांडणी करताना आपल्याला कसं करावं लागेल बघा इथे कोणत्या तरी संख्येने भाग दिलेले आहे त्यामुळे गुणोत्तर आलेलं आहे. त्यामुळे आपण ती संख्या कोणती मानायची आहे एक्स. म्हणजे सिंपल कसं लिहिताना आपण लिहू 7x/4x सिंपल. आता सिंपल आपण 12 वर्षानंतरचं गुणोत्तर काढू. म्हणजे सिंपल गुणोत्तर दिलेलं आहे त्यांनी, आपण वय काढायचं आपल्याला. त्यामुळे आपण मांडणी करताना कशी मांडणी करणार बघा 7x + 12 भागाकारामध्ये 4x + 12 म्हणजे 12 वर्षानंतर किती होतोय बघा 9/6. सिंपल इथं लिहिलं आपण. आता सिंपल गुणाकार करून घ्यायचा यांचा. बघा 6 इकडे गुणाकाराला येईल, 9 इकडे गुणाकाराला, किंवा मग ही टर्म इकडे उचलून न्यायची. म्हणजे सिंपल लिहिताना कसं लिहू आपण बघा 6 ने sin 7 42x + 12 पंचे 60 12 72 बरोबरचं चिन्ह आणि इकडे आता 9 ने इकडे गुणाकार करायचं आहे. म्हणजे ही टर्म इकडे गुणाकाराला नेणार आहे आपण. म्हणजे 9 चोक 36x प्लसचं चिन्ह आणि 12 9 108. सिंपल आपल्याला इक्वेशन मिळाले. आता सिंपल सॉल्व करायचं आहे. बघा इकडे 42x आहे, इकडे 36x आहे. व्हॅरिएबल इकडे छोटा आहे, इकडे मोठा आहे, म्हणून हा व्हॅरिएबल इकडे मायनसला घेऊन या. म्हणजे इथे बघा 42x - 36x बरोबर हा 72 त्या साईडला मायनसला घेऊन जा 108 - 72. बघा 42मधनं वजा केले किती उरत आहे खाली 36च्या पुढचे 4 आणि वरचे 2 किती 6x बरोबर 108मधनं 72 वजा केल्यानंतर किती उरतील 8मधनं 2 गेले 6 आणि 10मधनं 7 गेल्यानंतर
3 36 म्हणजे सिंपल एक्सची किंमत किती येईल एक्स बरोबर आणि 6ने भाग द्यायचं आहे 6 1 6 6 6 36 म्हणजे सिंपल एक्सची किंमत किती येईल 6 एक्सची किंमत किती आली 6 म्हणजे आजचं वय जर काढायचं ठरलं इथे आजचं वय बघा इथे एक्सची किंमत टाकल्यानंतर बघा पहिला कोण आहे गोपाळचं किती येईल बघा गोपाळचं किती येईल 7 एक्स आहे म्हणजे सिंपल किती येईल 7 गुणिले 6 बरोबर किती येईल साइन 7 42 आहे आणि श्यामचं वय किती आहे आजचं श्यामचं 4 एक्स म्हणजे सिंपल किमती टाकल्यानंतर 4 गुणिले 6 6 चोक 24 6 चोक 24 त्यांनी काय विचारले तर श्याम गोपाळपेक्षा किती वर्षांनी लहान आहे श्याम गोपाळपेक्षा किती वर्षांनी लहान आहे म्हणजे सिंपल वजाबाकी करायची आता 42मधनं 24 वजा केल्यानंतर किती उरतील इथनं 42मधनं 24 वजा करायचे म्हणजे इथं 21 नाही इथला 12मधनं 4 गेले 8 23 ना 1 आणि 18 म्हणजे वजाबाकी 42 वजा 24 किती येते 18 म्हणजे सिंपल आपला आन्सर किती असेल 18 वर्षांनी श्याम लहान आहे कोणापेक्षा गोपाळपेक्षा किती नंबरचं ऑप्शन बरोबर आहे 18 नंबरचं कारण की आपलं 18 आन्सर आलेलं आहे म्हणून 2 नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे आपला बघा 63 नंबरचा प्रश्न दिलेला आहे 63 नंबर साची आणि शीतल यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 5:7 आहे 12 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 होते तर साचीचे 5 वर्षानंतरचे वय किती बघा इथे 3 कंडिशन आहे म्हणजे बघा इथे आज इकडे पुढे 12 वर्षापूर्वी इथे 12 वर्षापूर्वी आणि नंतर काय विचारले त्यांनी 5 वर्षानंतर 5 वर्षानंतरचं वय पण काढायचं आपल्याला म्हणजे सिंपल इथे आज आहे इथं 12 वर्षापूर्वी आणि इथे 5 वर्षानंतर आपल्याला काढायचं आहे सिंपल आता काय दिलेलं आहे आजचं गुणोत्तर काय दिलेलं आहे त्यांनी 5:7 आजचं गुणोत्तर किती दिलेलं आहे 5:7 म्हणजे काय आहे ते 5x आणि 7x आहे 12 वर्षापूर्वी काय दिलेलं गुणोत्तर त्यांनी 3:5 होते 12 वर्षापूर्वी 3:5 होते म्हणजे आजच्या वयातनं 12 वर्ष वजा केले तर त्यांचं गुणोत्तर 3:5 होते म्हणजे सिंपल आता मांडणी करायची आपल्याला बघा आजचं वय घ्यायचं आहे 5x वजा 12 भागाकारामध्ये 7x वजा 12 वर्ष मागेल काय मिळतोय गुणोत्तर 3:5 सिंपल आता गुणाकार करून घ्या हा 5 इकडे गुणाकाराला जाईल आणि एवढी टर्म इकडे गुणाकाराला जाईल म्हणजे सिंपल 5 25x मायनसचं चिन्ह आणि 12 60 बरोबरचं चिन्ह दिलं आपण हा आता 7 21x वजा आणि 12 36 आता सिंपल टर्म सॉल्व करून घ्या इकडे 25 आहे इकडे 21 आहे म्हणजे सिंपल इकडची टर्म इकडे वजा बाकी आल्यानंतर किती उरेल आन्सर 25मधनं 21 गेले किती उरता 4x बरोबर आता हा मायनसचा 60 त्या साईडला घेऊन जा इथला मायनसचा 36 इथेच -36 हा मायनसचा इकडे आल्यानंतर काय होईल प्लस इक्वलच्या सिम्बॉलच्या या साईडला आल्यानंतर मायनसचं चिन्ह प्लस होऊन जाईल म्हणजे इथे 60 आता बघा 4x बरोबर बघा इथे मायनस प्लस मायनस होऊन जाईल म्हणजे वजाबाकी होईल सिंपल आता 60मधनं 36 वजा केल्यानंतर किती उरतील सिंपल आपला आन्सर येईल 24 आणि प्लसचा सिम्बॉल येईल कारण की मोठी संख्या 60 आहे म्हणून आता 4ने भाग द्यायचं आहे बघा 4 1 4 आणि 4 सक 24 म्हणजे सिंपल एकची किंमत किती आली 6 एकची किंमत आपली ती 6 आलेली आपल्याला काय सांगितलं आहे 5 वर्षानंतर कोणाचं वय विचारलं आहे
तर साचीचे 5 वर्षानंतरचे वय किती? साची आणि कारण की ही हे साची आणि शीतल आहे. हां, इकडे त्यांनी दिलेले आहे ही साची आहे, साची आणि शीतलचं गुणोत्तर दिलेलं आहे त्यांनी आजचं. सिंपल साचीचं किती येईल बघा, साचीचं वय 5 वर्षानंतर, साचीचं वय किती येईल 5 वर्षानंतर, म्हणजे 5x आजचं आणि त्याच्यात 5 वर्ष मिळवायचे. म्हणजे सिंपल किमती टाकायच्या आहे. 5 गुणिले 1 ची किंमत किती आली आपली 6 प्लस इकडचा हा 5. बघा इथे 6 पंचे 30 आणि हा 5, म्हणजे सिंपल किती येईल बेरीज 35. साचीचं 5 वर्षानंतरचं वय किती येईल 35. किती नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट होता? 4 नंबरचा. 4 नंबरचा आपला ऑप्शन 35 दिलेला आहे, त्यामुळे ऑप्शन किती नंबरचा करेक्ट येईल आपला 4 नंबर. बघा या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, 10 खेळाडू आहे, त्यांच्या उंचीची सरासरी 165 सेंटीमीटर आहे. पुढची कंडिशन काय दिली त्यांनी, ह्या 10 खेळाडूंमधनं एक प्लेयर म्हणजे एक खेळाडू 162 सेंटीमीटरचा जातोय आणि नवीन खेळाडू येतोय. जेव्हा नवीन खेळाडू येतोय तेव्हा जर आपण सरासरी काढली तर ती सरासरी कितीने वाढते? 1ने वाढते. ती सरासरी 1ने वाढते. म्हणजे सिंपल आपल्याला काय करावं लागणार आहे, पहिल्या 10 खेळाडूंची उंची काढू. म्हणजे सिंपल काय येईल बघा, एक्स, आपण इथले 10 खेळाडूंचं उंची घेतलेली एक्स मानलेली आहे. एक्स बरोबर काय येईल, हा 10 इकडे गुणाकाराला जाईल, म्हणजे किती होईल इकडे 1650. म्हणजे पहिल्या 10 खेळाडूंची उंची किती आहे 1650 सेंटीमीटर. आता बघा पुढच्या कंडिशनमध्ये काय सांगितलं आहे, पहिल्या 10 खेळाडूंमधनं 162 प्लेयर जाणारे आणि नवीन प्लेयर त्याच्यात ॲड होणारे. म्हणजे सिंपल एक गेला आणि एक येणारे, म्हणजे सिंपल 10 प्लेयर असणारे. म्हणजे सरासरी काढताना आपण 10नेच भाग देणारे, तेव्हा सरासरी किती होते 166. 1ने वाढते, म्हणजे पहिले 165 होती, नंतर ती 166 होते. आता सिंपल आपण इक्वेशन मांडून घेतले. आता सिंपल एची किंमत काढायची आपल्याला, नवीन आलेला प्लेयर त्याची उंची काढायची. आता आपण किमती टाकून घेऊ. बघा एकची किंमत किती घेतली आपण, पहिल्या 10 खेळाडूंची बेरीज किती आलेली आहे 1650. ती किंमत आपण इथे टाकू आणि बाकीचं इक्वेशन सॉल्व करू. बघा हा 10 इकडे गुणाकाराला चालला जाईल, म्हणजे इथे काय उडेल बघा 1650 वजा 162 प्लस हा नवीन प्लेयर ए बरोबर इकडे हा 10 इकडे गुणाकाराला आल्यानंतर काय होईल 1660. त्याच्यानंतर एची किंमत काढायची, ए इथेच ठेवायचं आपल्याला आणि बाकीची टर्म आहे तिकडे घेऊन जायचे. हा प्लसचा 1650 इकडे मायनस होईल, म्हणजे 1660मधनं 1650 मायनस होईल आणि हा मायनस 162 इकडे येताना प्लस होऊन जाईल बरोबर चिन्हाच्या इकडे 162. सिंपल आता बघा वजाबाकी करून घ्या. 1660मधनं 1650 गेल्यानंतर किती उरता 10 आणि इकडचे 162 त्याच्यात मिळवायचे. म्हणजे सिंपल किती येते यांची बेरीज 172. म्हणजेच जो नवीन प्लेयर आलेला आहे ए त्याची उंची किती असणार आहे 172 सेंटीमीटर. सिंपल ही बेसिक पद्धत आहे. आता मी तुम्हाला एक शॉर्टकट मेथड सांगतोय, म्हणजे आपल्याला तो पेपरवर डायरेक्ट तोंडी सॉल्व करायचा प्रश्न, असा प्रश्न आला तो तोंडी सॉल्व करायचा आहे. म्हणजे कसं करायचं, जो जाणारा प्लेयर आहे त्याचं वजन घ्यायचं 162 आणि इथे काय सांगितलं 1ने वाढते म्हणजे प्लसचं चिन्ह घ्यायचं. 1ने वाढते म्हणजे जेवढे प्लेयर खाली असतील तेवढे याच्यात फक्त मिळून घ्यायचे. म्हणजे सिंपल बघा किती येईल बेरीज यांची 172. डायरेक्ट तोंडी सॉल्व करायचं आहे. म्हणजे जो जाणारा प्लेयर आहे त्याच्यात फक्त खालच्या खेळाडू मिळून घ्यायचं, कारण की खेळाडू चेंज होणार नाही, एक जातोय एक येतोय, म्हणजे तेवढेच खेळाडू असणार आहे. 65 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. 53 किलोमीटर पर तासी या वेगाने गेल्यास एक मोटरसायकल 7 तासामध्ये किती अंतर कापेल. सिंपल इथे अंतर कापायचं आहे, म्हणजे अंतर काढायचं आपल्याला किती अंतर कापणार आहे. सिंपल बघा काय दिलेलं आहे इथं, स्पीड दिलेलं आहे
53 स्पीड किती दिली आहे 53 किलोमीटर पर तासी आणि इथे वेळ किती दिलेली आहे म्हणजे सिंपल टाईम 7 तास म्हणजे हावर आणि काय काढायला लावलं त्यांनी डिस्टन्स अंतर किती कापणार आहे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे सिंपल बघा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला स्पीडचा फॉर्म्युला काय असतो बघा स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाईम किंवा मराठीत लिहितो बघा वेग बरोबर अंतर अपॉन वेळ. म्हणजे सिंपल अंतर काढायचं आहे ना तर मग हा वेळ इकडे गुणाकाराला येईल बघा हा डी इकडे पुढे येईल कारण की आपल्याला अंतर काढायचं आहे सिंपल आणि स्पीड आणि हा वेळ टाईम यांचा गुणाकार होईल. म्हणजे सिंपल किमती टाकू अंतर बरोबर काय येईल डिस्टन्स बरोबर स्पीड किती दिलेले आहे 53 गुणिले टाईम किती आहे 7 तास 7. आता यांचा गुणाकार केला किती येईल आन्सर बघा 7 त्रिक 21 7च्याला 2 7 5 35 35 आणि 2 37 किलोमीटर. अंतर किती आला आपला सिंपल 371. 66 नंबरचा प्रश्न बघू आपण. ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी आगगाडी 300 मीटर लांबीचा बोगदा 30 सेकंदात ओलांडते तर तिची लांबी किती मीटर आहे. बघा इथे काय सांगितलेलं आहे 60 किलोमीटर वेगाने जाणारी रेल्वे एक रेल्वे ती 60 किलोमीटर वेगाने जाणार आहे आणि कशामध्ये जाणार आहे बोगद्यामधनं जाणार आहे कशामधनं जाणार आहे एका बोगद्यामधनं जाणार आहे या साईडला जाणार आहे आणि रेल्वेचं स्पीड किती दिले त्यांनी 60 किलोमीटर पर हावर आणि अजून काय दिलेलं त्यांनी 300 मीटर. त्याच्यानंतर अजून काय दिलेलं आहे त्यांनी बघा त्या बोगद्याला किती सेकंदात ओलांडते ती टाईम दिलेलं आहे टी बरोबर 30 सेकंद. हा स्पीड दिलेला आहे रेल्वेचा. आता सिंपल आपण रेल्वेची लांबी काढू आपण रेल्वेची लांबी काढायला लावलेली त्यांनी आपल्याला. सिंपल फॉर्म्युला बघा स्पीड बरोबर डिस्टन्स अपॉन टाईम. डिस्टन्स बघा रेल्वेचं डिस्टन्स ही इथनं सुरुवात म्हणजे रेल्वे इथनं सुरुवात करणार आहे आणि पूर्ण बोगदा पार करण्यासाठी तिला पूर्ण लास्टचा जो रेल्वेचा एंड आहे तो इथनं क्रॉस करायला पाहिजे इथंपर्यंत म्हणजे पूर्ण रेल्वेची लांबी पण येईल आणि बोगद्याची लांबी पण येईल. म्हणजे डिस्टन्स इथे बघा काय येईल इथे रेल्वेची लांबी आर रेल्वेचा आर घेतला प्लस बोगद्याची लांबी आणि खाली काय आहे टाईम येईल तर बोगद्याला पार करण्यासाठी किती टाईम लागेल तो आणि इकडेच्या साईडला स्पीड रेल्वेचा स्पीड. आता सिंपल किमती टाकू आपण रेल्वेचा स्पीड किती दिलेलं आहे त्यांनी 60 रेल्वेची लांबी माहीत नाही त्यामुळे तसंच ठेवा. त्याच्यानंतर बोगद्याची लांबी दिलेली 300 मीटर आणि टाईम दिलेलं आहे 30 सेकंद. या साईडला सॉल्व करतो मी बघा. आता इथे हा किलोमीटर पर तास आहे हा सेकंदामध्ये आणि ही मीटरमध्ये त्यामुळे इथे आपल्याला मीटर पर सेकंदमध्ये कन्वर्ट करावं लागेल. म्हणजे सिंपल इथे या साईडला लिहितो मी 60 गुणिले 5/18 लिहावं लागेल आपल्याला सारख्या टर्म करण्यासाठी. आणि या साईडला बघा आणि त्याच्यानंतर बघा इथे गुणाकाराला हा खालचा 30 येतो या साईडला येईल म्हणजे सिंपल इथे गुणाकाराला 30 येईल 30 सेकंद टाईमचं. आणि या साईडला काय असेल रेल्वेची लांबी प्लस बोगद्याची लांबी 300. तर पुढे सिंपल सॉल्व करू बघा 6ने भाग देतो मी 6 त्रिक 18 6 10 60 त्याच्यानंतर 3 1 3 3 10 30. बघा आता काय उरले 10 गुणिले 5 आणि इथला गुणाकारामधले इकडचा 10 म्हणजे सिंपल बघा काय होईल 10 गुणिले 5 गुणिले 10 आणि या साईडचा जो 300 तो या साईडला वजाबाकीला येईल बघा
सिंपल यांचा गुणाकार करून घेतो बघा. 10 10 100 आणि 100 गुणिले 5 500. हा 300 या साईडला घेऊन या. इकडे प्लसला आहे, इकडे मायनसला होईल आणि इकडे रेल्वेची लांबी निघेल आपल्याला. म्हणजे 500 मधून 300 वजा केल्यानंतर किती उरेल? 200 मीटर काय असेल? रेल्वेची लांबी. म्हणजे सिंपल रेल्वेची लांबी किती आली आपली? 200 मीटर. किती नंबरचा ऑप्शन आहे हा? 2 नंबरचा ऑप्शन. 200 मीटर लांबी. काय दिलेलं आहे? या संख्यामध्ये 4ची स्थानिक किंमत किती आहे? 4ची स्थानिक किंमत किती आहे असं विचारलेलं आहे. म्हणजे सिंपल 4ची स्थानिक किंमत लिहिताना कशी लिहायची बघा. 4 तसं लिहून घ्यायचं आणि त्याच्या पुढे किती घर आहे? एक घर आहे. म्हणजे सिंपल 4 आहे. म्हणजे सिंपल 4ची स्थानिक किंमत किती आली? 4. आता ऑप्शनमध्ये बघा त्यांनी कसं दिलेलं आहे. ऑप्शनमध्ये काय दिले? 4 गुणिले 10चा चौथा घात, 4 गुणिले 10चा तिसरा घात, 4 गुणिले 10चा दुसरा घात आणि 4 गुणिले 10चा पहिला घात. म्हणजे आपला ऑप्शन 40 यायला पाहिजे. म्हणजे सिंपल कसं 4 गुणिले 10चा पहिला घात 10चा असेल म्हणजे 4 गुणिले 10. म्हणजे आपला ऑप्शन किती नंबरचा येईल? करेक्ट 4 नंबरचा. म्हणजे सिंपल हा 40 कसं लिहिता येईल आपल्याला? 4 गुणिले 10चा पहिला घात. 68 नंबरचा प्रश्न दिलेला आहे त्यांनी. पी, क्यू आणि आर यांना एक काम पूर्ण करण्यासाठी अनुक्रमे 12, 14 आणि 16 दिवस लागतात. जर तिघांनी मिळून एकत्र ते काम केले तर त्यांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील? म्हणजे सिंपल आपल्याला लसावी काढून त्याला तिघांच्या इफिशियन्सीने भाग द्यायचे. म्हणजे सिंपल बघा काय दिलेलं आपल्याला? 12, 14 आणि 16 दिवस. पी, क्यू, आर 12, 14, 16 दिवस आहे. आता पहिले आपण त्यांचं लसावी काढून घेऊ साध्या पद्धतीने. बघा सिंपल इथे मी 2ने भाग देतो. पहिले 2 12, 2 14 आणि 2 16. परत 2ने भाग देतो. 2 6, 7ला भाग जात नाही त्यामुळे 7 तसाच आणि 2 चौक 8. आता सिंपल आपण त्यांचा लसावी घेऊ LCM काढण्यासाठी. लसावी 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 7 गुणिले 4. सिंपल आता यांचा गुणाकार करू आपण. किती येईल गुणाकार? 2 दुने 4, 4 त्रिक 12, 12 चौक 48, 48 गुणिले 7. आता सिंपल यांचा गुणाकार किती येतो बघा. 8 7 56, हातच्याला 5, 7 चौक 28, 28 आणि 5 33. LCM किती आलाय तिघांचा? 336. आता सिंपल आता त्यांच्या इफिशियन्सीने भाग द्यायचे. म्हणजे इफिशियन्सी काढावं लागेल आपल्याला. लिहिताना बघा कसं लिहू आपण. हा LCM आहे बघा. आता इथला P आहे. P Q R बघा. P किती आहे? किती दिवस लागतात Pला एक काम करण्यासाठी? 12, Qला 14 आणि Rला 16. आता यांनी भाग दिलं तर प्रत्येकाची इफिशियन्सी निघून जाईल. बघा 12ने भाग दिला तर किती येईल बघा. 12ची इफिशियन्सी किती येईल? सिंपल 12ने भाग देऊन द्यायचे. बघा 12 दुने 24, 12 दुने 24, 33 मधनं 24 गेले किती उरता? 6 आणि वरचे 3 किती? 9 आणि 12 8 96. पीची इफिशियन्सी किती आली आहे? 28 एका दिवसाची. त्याच्यानंतर क्यूची इफिशियन्सी काढू आपण. आता 14ने भाग द्या. 14 दुने 28, 33 मधनं 28 गेले किती उरले? 5 आणि हा 6 किती झालं? 56 आणि 14 चौक 56. क्यूची इफिशियन्सी किती आली आहे? 24. त्याच्यानंतर 16ने भाग देऊ. 16 दुने 32, एक उरला इथे आणि 16 एक 16. बघा पीची इफिशियन्सी आली 28, क्यूची आली 24 आणि आरची इफिशियन्सी आली 21. एका दिवसाची इफिशियन्सी म्हणजे एका दिवसाला किती काम करू शकतात ते इफिशियन्सी दिलेली. कारण की इथं दिवस हे दिलेले. पीला एक काम
करण्यासाठी 12 दिवस लागतात, तेच काम क्यूला 14 आणि आरला 16 दिवस लागतात. आता सिंपल या तिघांनी जर एकत्र काम केलं तर किती दिवस लागणार आहे, म्हणजे सिंपल काय करायचं आपल्याला, इथे 336 भागिलेमध्ये या तिघांची बेरीज करायची. सिंपल तिघांची बेरीज किती येते, 8 आणि 4 12 आणि 1 13, चला 1 सात्रिक बेत्रिक 6 आणि हा 1 7, म्हणजे सिंपल इथे 73ने भाग द्यायचं आहे. 73ने भाग दिल्यानंतर किती येईल बघा, 73 1 73 आणि 73 चोक 73 चोक म्हणजे 7 चोक 28, 28 आणि 3 चोक 12 म्हणजे 292 येईल, म्हणजे 4 येईल. त्याच्यानंतर 360 मधनं 292 वजा केल्यानंतर किती उरत आहे बघा, इथे 8, इथनं 16 मधनं 10 गेले 6, इथे 1 0 68 उरत आहे. म्हणजे सिंपल 4 पॉईंट काहीतरी आन्सर येतोय. म्हणजे आपला राऊंड फिगर ऑप्शनमध्ये बघा 4च्या जवळपास कोणता आहे, 5. 4च्या जवळपास आन्सर कोणता आहे, 5 आहे. म्हणजे सिंपल आपला आन्सर किती आहे, 5 राऊंड फिगर, कारण की 68 बाकी उरत आहे. म्हणजे सिंपल जर इथं 0 ठेवलं तर 7 7 9 63 वगैरे, म्हणजे 4 पॉईंट काहीतरी येईल, 8 9 आन्सर येईल पॉईंटमध्ये. म्हणजे सिंपल 5च्या जवळ येणार आहे आपला आन्सर. बघा 69 नंबरचा प्रश्न, 69 नंबरचा प्रश्न दिलेला आहे त्यांनी. एक नाटक 9 वाजून 40ला सुरू झाले आणि 12 वाजून 15 मिनिटाला संपले, तर ते नाटक किती तास चालले. म्हणजे सिंपल इथे वजाबाकी करायची. बघा काय दिलेलं आहे, 12 वाजून 15 मिनिटांना संपलं आहे आणि सुरुवात कितीला झाली होती, 9ला, 9 वाजून 40 मिनिटांनी, 9 वाजून 40 मिनिटांनी चालू झालं होतं आणि किती संपलं आहे, 12 वाजून 15 मिनिटांनी. म्हणजे सिंपल आता इथे वजाबाकी करायची. बघा इथे 15मधनं 40 जात नाही, त्यामुळे इकडनं आपल्याला 1 तास उसणं घ्यावा लागेल. म्हणजे सिंपल इथे किती मिनिट होतील, इथे 60 मिळवावं लागतील आपल्याला, कारण की 1 तास इकडनं घेऊ उसणं आपण. म्हणजे सिंपल इथे बघा 60मधनं 40 गेले, किती उरता 20 आणि हे 15 अगोदरचे 35 आणि इकडनं 12मधनं हे 10 गेले, किती उरता 2. म्हणजे किती तास चालणार आहे ते नाटक, तर 2 तास 35 मिनिटे ते नाटक चालणार आहे. पण हा आपला आन्सर बघा 70 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. एका तालुक्याची लोकसंख्या 85,000 आहे. पहिल्या वर्षी तेथील लोकसंख्या 18%ने वाढली, तर दुसऱ्या वर्षी तेथील लोकसंख्या 20%नी घटली, तर 2 वर्षानंतर तेथील लोकसंख्या किती होईल. बघा पहिले 18%नी वाढले आणि दुसऱ्या वर्षी 20%नी कमी झालेली. म्हणजे सिंपल मांडणी करताना बघा आपण कशी करू, 85,000 पहिल्या वर्षी किती टक्क्याने वाढते, 18% वाढते, म्हणजे 118 भागिले 100 गुणिले दुसऱ्या वर्षी कमी होते कितीने, 20% कमी होते, म्हणजे 100मधनं 20% कमी केले किती उरता 80 भागिले 100. आता सिंपल आपल्याला तेथील लोकसंख्या मिळून जाईल, पूर्ण लोकसंख्या मिळेल. सिंपल बघा हा 1 0 गेला, हा 1 0 गेला, 1 2 3 4, 1 2 3 4. सिंपल खाली काय उरलं आहे, 85 गुणिले 118 गुणिले 8. सिंपल यांचा गुणाकार करायचा. पहिले 8ने इकडे छोट्या संख्येला गुणाकार करा आणि नंतर यांचा गुणाकार करायचा आहे. बघा सिंपल गुणाकार करा. 8ने जर 85 गुणाकार केलं किती होईल बघा, 8 पंचे 40, हातच्याला 4, 8 8 64 आणि 4 68. गुणाकारात इथे 18 उरला आहे. आता सिंपल यांचा गुणाकार करा. हा 0 साईडला ठेवून घ्या आणि यांचा गुणाकार करा. बघा 8 8 64. आता ऑप्शनमध्ये चेक करायचं, शेवटून 2 नंबरला 4 कुठे, बघा शेवटून 2 नंबरला 4 एकाच ठिकाणी, त्यामुळे डायरेक्ट आपला ऑप्शन 4 नंबरचा येईल. पूर्ण सॉल्व करत बसायचं नाही आपल्याला, स्टेपला मार्क नाही किंवा पूर्ण आन्सरला मार्क नाही, आपल्याला ऑप्शनला मार्क आहे, कोणता ऑप्शन करेक्ट आहे त्याला मार्क आहे. त्यामुळे 4 नंबरचा ऑप्शन टिक करायचं आणि पुढे चालायचं आहे. 71 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. 2 संख्यांचा लसावी 255 असून त्यांचा मसावी 17 आहे. जर त्यातील एक संख्या
85 असेल तर दुसरी संख्या कोणती? बघा सिंपल काय असतो बघा, दोन संख्या हां, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर काय असतं, लसावी गुणिले मसावी. लसावी गुणिले मसावी. आता सिंपल किमती टाकायचं आहे. बघा किमती काय दिलेले आहे, लसावी दिलेले 255, मसावी दिलेले त्यांनी 17. त्याच्यानंतर त्यातील एक संख्या दिलेली आहे 85 आणि दुसरी संख्या आपल्याला काढायची x मानू आपण. म्हणजे सिंपल बघा, डायरेक्ट मांडणी करत बसू नका डायरेक्ट, कारण की इकडची टर्म इकडे भाग करायला येईल किंवा मग इकडची टर्म इकडे भाग करायला जाईल. सिंपल मी भाग देऊन देतो इथले इथे. 17 1 17, 17 पंचे 85, 5 1 5, 5 5 25 आणि 5 1 5, म्हणजे एकची किंमत काय आली 51. सिंपल बघा किती नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे, 4 नंबरचा ऑप्शन. बघा 72 नंबरचा प्रश्न दिलेला आहे त्यांनी. 2100 रुपया मुद्दलाचे दशादशे 60% दराने 3 वर्षाचे व्याज काढा. 3 वर्षाचे व्याज काढायचं आपल्याला किती दराने, 60% दराने. मुद्दल दिलेली आहे म्हणजे सिंपल सरळ व्याज काढायचं आपल्याला, कारण की छोट्या किमती आहे, जास्त मोठे नाही आलेले आहे. सिंपल सरळ व्याज काढायचं. बघा सरळ व्याजचा फॉर्म्युला काय असतो, सिंपल इंटरेस्ट म्हणजे सरळ व्याज बरोबर प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल गुणिले रेट गुणिले टाईम. हां, प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल, रेट म्हणजे दर दिलेला आहे आणि टाईम म्हणजे वेळ आणि भागाकारामध्ये 100. सिंपल आता इथे मुद्दल किती दिलेली त्यांनी 2100, रेट किती दिलेले 60% आणि टाईम किती आहे 3 वर्षासाठी खाली 100. त्याच्यानंतर हा एक शून्य आणि हा एक शून्य कॅन्सल, हा एक शून्य, हा एक शून्य कॅन्सल. काय उरले बघा, 7 21 आणि 21, म्हणजे सिंपल बघा 21 गुणिले 21 किती येतो 441. किती येईल व्याज मग 3 वर्षासाठी 441 रुपये. 73 नंबरचा प्रश्न बघा, एका वर्तुळाची त्रिज्या 4.2 सेंटीमीटर असून त्या वर्तुळामधील एका वर्तुळ पाकळीचा केंद्रीय कोन 60 डिग्री आहे, तर त्या वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती असेल? बघा काय सांगितले, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ म्हणजे सिंपल बघा, असा वर्तुळ आहे, हा सेंटर पॉईंट आहे. त्याच्यानंतर बघा वर्तुळ पाकळी दिलेली आहे, त्याचं एक कोन किती दिलेले आहे 60 डिग्री दिलेले आहे. म्हणजे सिंपल आपल्याला या भागाचं क्षेत्रफळ काढायचं, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढायचे. सिंपल या भागाचं आपल्याला क्षेत्रफळ काढायचे, एवढ्या भागाचं. म्हणजे सिंपल फॉर्म्युला काय असतो बघा, वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळासाठी पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काय असतो पाया आर स्क्वेअर. हां, पूर्ण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढायचं ठरलं काय असतो पाया आर स्क्वेअर. पण आपल्याला काय काढायचं आहे, फक्त एवढ्या भागाचं क्षेत्रफळ काढायचं. म्हणजे कोण किती दिलेले आहे त्यांनी इथे 60 डिग्री. किती पैकी काढणार आहे आपण, टोटल पैकी. टोटल कितीचा असतो सर्कल 360. म्हणजे सिंपल हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजे सिंपल वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ किती येईल आपल्याला ते निघेल या फॉर्म्युल्याने. म्हणजे सिंपल बघा किमती टाका, 22/7 पायाची किंमत गुणिले इथे 4.2 दिलेले त्यांनी, त्या वर्तुळाची त्रिज्या दिलेली 4.2. म्हणजे सिंपल वर्ग आहे म्हणून आपण इथे 4.2 गुणिले 4.2 लिहून घेऊ, आपल्याला छाटणी करायला सोपं जाईल. आणि इकडे 60/360 आहे. म्हणजे सिंपल हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला आणि 6 1 6 6 6 36. म्हणजे लिहिताना आपण 1/6 लिहू इथे. आता सिंपल भाग देऊन द्यायचं आहे. आता बघा इथे पॉईंट नंतर 2 घरे, इथला एक आणि इथला एक, म्हणजे 2 घरं ठेवायची आपल्याला. म्हणजे सिंपल आपल्याला लिहिताना कसं लिहावं लागेल बघा, इकडे लिहितो मी 22 गुणिले 42 गुणिले 42 गुणिले 1 आणि खालच्या याच्यात 7 गुणिले
इथला 1 आणि इथला 1 म्हणजे सिंपल आपण 100 खाली घेऊ आणि गुणाकारामध्ये इथला हा 6. आता सिंपल भाग देऊन देऊ. 7 1 7, 7 सकम 42 आणि 6 1 6, 6 1 6. आता काय उरले बघा, आता यांचा गुणाकार करून घ्या. काय उरले 42 आणि हा 22 उरलेला आहे. म्हणजे सिंपल 22 गुणिले 42 यांचा गुणाकार करा आणि 100ने भाग देऊन द्या. सिंपल बघा यांचा गुणाकार किती येईल बघा. 22 दुने 44, हातच्याला 4, 22 चोक 88, 88 आणि 4 92 आणि खालचा हा 100 तसं लिहिला आणि 100ने भाग देऊन दिला. म्हणजे 2 शून्य म्हणजे सिंपल पॉईंट कुठे येणार आहे 1 2 2 घर सोडून. म्हणजे सिंपल कसं येईल आन्सर आपला 9.24 क्षेत्रफळ आहे, त्यामुळे चौरस सेंटीमीटर. लक्षात आले. एवढं आपल्याला फक्त वर्तुळ पाकळीचं एवढं पाठ काढायचं होता, त्यामुळे आपला फॉर्म्युला हा आला. जर त्यांनी वर्तुळ पाकळीची लांबी विचारली असती, ही लांबी विचारली असती, तर आपण फॉर्म्युला कोणता यूज केला असता. परीघचा फॉर्म्युला काय असतो 2πr आणि इथे थिटा भागिले 360. आता इथे काय करतो आपण, या 2ने या 360ला भाग देऊन देतो इथेच. म्हणजे कसं बघा πr थिटा भागिले 180, 36चं निम्मा केलं 180. म्हणजे हा वर्तुळ पाकळीच्या लांबीसाठी फॉर्म्युला वापरतो. आणि हा πr² थिटा बाय 360 वर्तुळ पाकळीच्या क्षेत्रफळासाठी फॉर्म्युला आपण यूज करतो. 74 नंबरचा प्रश्न आहे. 24च्या सर्व विभाजकांची बेरीज किती. बघा 24ला भाग जाणाऱ्या संख्या, 24ला भाग जाणाऱ्या संख्यांची बेरीज सांगितली त्यांनी. बघा 24च्या जवळची संख्या 24ला 12ने भाग जाईल. त्याच्यानंतर 8 त्रिक 24, 7 चोक 24, 4ने पण भाग जाईल, 4 सक 24. त्याच्यानंतर 3ने जाईल भाग, त्याच्यानंतर 2ने पण भाग जाईल आणि 1ने पण भाग जाईल. आता सिंपल यांची बेरीज करा 36. म्हणजे सिंपल 24च्या विभाजकांची बेरीज किती आहे 36. 75 नंबरचा प्रश्न बघा. 12 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती चौरस सेंटीमीटर असेल. बघा चौरस दिलेला आहे, त्याची एक बाजू किती आहे 12 सेंटीमीटर आहे. चौरसाच्या सर्व बाजू सारख्या असतात. ही पण 12 असेल, ही पण 12, ही पण 12 आणि सगळे काटकोनात असतात कोण. चौरसाचे क्षेत्रफळ काय असतं बाजूचा वर्ग, बाजूचा वर्ग. म्हणजे सिंपल काय येईल बघा 12चा वर्ग बरोबर किती असतो 144. म्हणजे सिंपल चौरसाचे क्षेत्रफळ किती आला 144 चौरस सेंटीमीटर. 76 नंबरचा प्रश्न दिलेला आहे त्यांनी. कने 600 रुपयाची वस्तू क्षला 30% नफ्याने विकली तर त्याला एकूण किती नफा झाला. म्हणजे सिंपल 600 रुपयाची वस्तू 30% म्हणजे 130 भागिले 100ने विकली तर त्याला किती नफा झालेला. सिंपल हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला, हा एक शून्य गेला. आणि आता सिंपल खाली काय उरलेलं आहे 60 गुणिले 13. सिंपल यांचा गुणाकार किती येईल 13 पंचे 65, 13 78 म्हणजे 780. हा शून्य इथे ठेवून घेतला. म्हणजे कितीला विकले त्यांनी 780 रुपयाला विकलेला आहे. म्हणजे सिंपल त्याला किती रुपयाचा नफा झाला ते काढायचं आपल्याला. पहिली कितीची होती वस्तू 600 रुपयाची. सिंपल वजाबाकी करा 88 8 आणि 7मधनं 6 गेले 1. कितीचा नफा झालेला आहे त्याला 180 रुपयाचा नफा झालेला आहे त्याला. किती नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे बघा 1 नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे. बघा इथे त्यांनी 780 पण दिलेले आहे. बघा बाकीचे काय करतील डायरेक्ट विक्री किंमत काढून घेतील आणि टिक करून पुढे चालतील. पण बघा त्यांनी काय सांगितलंय एकूण किती नफा झाला, नफा किती झालाय ते विचारलंय त्यांनी. कितीला विकलंय असं नाही सांगितलंय त्यांनी, किती नफा झालाय असं त्यांनी विचारलेलं आहे प्रश्नामध्ये. त्यामुळे सिंपल व्यवस्थित प्रश्न वाचायचा आणि मग आन्सर टिक करायचं आहे. बघा किती आहे आन्सर इथे 180 रुपये त्याला नफा झालेला आहे. कोणाला कला.
बघा 86 नंबरचा प्रश्न दिलेला आहे त्यांनी. काय दिलेलं आहे, 3 सर्कल दिले, मध्ये संख्या दिलेली आहे आणि इथली संख्या आपल्याला काढायला लावली, बाहेर पण संख्या दिलेल्या आहे. बघा प्रश्न लिहून घेतला. बघा इथे काय लॉजिक लागलं आहे या रिजनिंगच्या एक्झाम्पलमध्ये. बघा इथे 5 दुने 10 म्हणजे अशी बेरीज आहे, उभी बेरीज आहे आणि आडवी पण बेरीज आहे. बघा 5 दुने 10 प्लस 3 एक 3 म्हणजे यांची बेरीज किती आलेली आहे, 13. सिंपल इकडे पण बघा 3 चोक 12 प्लस 5 एक 5 यांची बेरीज किती होते, 17. सिंपल तसंच मधलं लॉजिक लावायचं आहे. 4 सक 24 प्लस 5 एक 5. मग सिंपल इथे किती येईल, 29. इथे किती असेल मग, 29 असेल. इथे किती असेल, 29. किती नंबरचा ऑप्शन बघा, 4 नंबरचा ऑप्शन दिलेला आहे इथे 29. 89चा प्रश्न पण त्याच टाईपचा दिलेला आहे, फक्त इथे लॉजिक थोडं वेगळं दिलेलं आहे त्यांनी. बघा प्रश्न लिहून घेतला आहे मी. इथे बघा लॉजिक कसं दिलेलं आहे त्यांनी, असा लॉजिक दिलेला आहे यांनी. सिंपल असा लॉजिक दिलेला आहे. पहिले काय करायचं आहे, यांचा वर्गमूळ काढायचं आहे. म्हणजे 9चा वर्गमूळ किती आहे, 3. 36चा वर्गमूळ 6 आणि यांची बेरीज किती होते, 9. इकडे पण बघा 16चा वर्गमूळ 4, 25चा वर्गमूळ 5 आणि यांची बेरीज किती होते, 9. म्हणजे सिंपल इथे 9 लिहिला मध्ये. इकडचं म्हणजे इकडचे आणि इकडचे यांचं वर्गमूळ काढून बेरीज आहे मधली संख्या. इथे पण बघा इथला वर्गमूळ 2, 4चा वर्गमूळ 2 यांची बेरीज 4 येते, तो 4 लिहिला इथे. इकडनं पण बघा 2, 2 यांची बेरीज केली तर 4, तो इथे 4 लिहिलेला आहे. सेम तसं लॉजिक इथे आहे बघा. 64चं वर्गमूळ किती आहे, म्हणजे 8 8 64 म्हणजे 8. इथे 9 9 81 म्हणजे 9 इथे, म्हणजे 8 9 17. आणि इथे बघा 100चं वर्गमूळ किती आहे, 10 आणि 7. इथला 49 कसला आहे, 7चा, म्हणजे यांची बेरीज पण 17 येते बेरीज केली तर. म्हणजे सिंपल किती नंबरचा ऑप्शन करेक्ट आहे इथे आपला बघा, 17. 3 नंबरचा ऑप्शन आपला करेक्ट आहे. बघा 93 नंबरचा प्रश्न दिलेला आहे. काय दिलेलं आहे त्यांनी, B#2 9 आणि पुढे दिलेलं आहे त्यांनी H#2 किती. बघा या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे, बी इंग्रजी वर्णमालेमध्ये किंवा इंग्रजी अल्फाबेटमध्ये बी कितवा क्रमांक येतो, बीचा 2रा. आणि इथे पुढे 9 दिलेलं आहे. म्हणजे सिंपल काय केलेलं त्यांनी, याच्यात 1 मिळून याचा वर्ग काढलेला आहे, म्हणजे 3चा वर्ग बरोबर 9 घेतलेला आहे. तसं इथे बघा एच कितवा येतोय इंग्रजी अल्फाबेटमध्ये, 8वा. कितवा येतोय, 8वा. म्हणजे सिंपल याच्यात 1 मिळवला आहे आणि त्याचा वर्ग काढलेला आहे. म्हणजे सिंपल 8 आणि 1 9, 9चा वर्ग किती येतो, 81. म्हणजे सिंपल इथे किती येईल आपला आन्सर, 81. 94 नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतील या चौकोनामध्ये. आता याच्यात बघा किती त्रिकोण तयार होतील असं विचारलेलं आहे त्यांनी. म्हणजे सिंपल काय करायचं आहे, याच्यातले त्रिकोण मोजून घ्यायचे. पहिले काय करायचं, त्रिकोण मोजायचं. बघा 1 2 3 4 किती आहे, 4 त्रिकोण आहे. म्हणजे सिंपल काय करायचं आहे, 4 गुणिले 2 दुप्पट करून घ्यायचे. म्हणजे सिंपल किती होते, 4 दुने 8. आपला आन्सर काय येईल बघा, 3 नंबरचा ऑप्शन आपला बरोबर येईल, 8 आहे. गम के और 4 दिन सितम के और 4 दिन ये दिन भी जाएंगे गुजर गुजर गए 1000 दिन ये गम के और 4 दिन सितम के और 4 दिन ये दिन भी जाएंगे गुजर गुजर गए 1000 दिन कभी तो होगी इस चमन पे भी बहार की नजर अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीन पर तू जिंदा है.